यानंतर एक वेगळी बातमी। वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या लातूरच्या मयुरी चंडकनं समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिलाय। वडिलांच्या पश्चात कोटीच्या उलाढालीचा व्यवसाय सांभाळणाऱ्या मयुरीची प्रेरणादायी कहाणी बघूयात या रिपोर्टमध्ये। चांडक कुटुंबात लग्नाच्या तयारीची धामधूम सुरू आहे। मयुरीचं लग्न आहे। घरचा करता अचानक गेल्यानंतर 2 वर्षांनी घरात आनंद सोहळा होतोय। खरं तर मयुरी स्वप्नाळू, पण मुरुड गावाला तिची ओळख वेगळीच आहे। कारण मयुरी तब्बल 1 कोटींचा उलाढाल असलेल्या इलेक्ट्रिशियनचं दुकान सांभाळते। मयुरी पुण्यात इंटेरियर डिझाईनचा कोर्स करत होती, पण 2014 साली वडिलांचं निधन झालं। ध्यानी मनी नसताना मयुरीवर दुकानाची आणि पर्यायानं कुटुंबाची जबाबदारी पडली। जोपर्यंत मी पुणेनी मुरुड येत होते तोपर्यंत कोणीही काही बोलणार नाही की असं काही झालेलं आहे, पण मी समजून गेलेली होते। तर माझं ऑलमोस्ट जे माइंड प्रिपेअर करायचं होतं मला की मला जाऊन असं काही करावं लागणार आहे, तो मी ऑलरेडी गाडीत बसूनच प्रिपेअर झालेले होते। स्विच किती प्रकारचे, स्क्रू किती, लाईट फिटिंगच्या वायर 3 8च्या किती, 2 8च्या किती, काहीच कळत नव्हतं। पण 6 महिन्यात मयुरी तयार झाली। नफ्या तोट्याचं गणित समजायला वर्ष लागलं। स्टेप बाय स्टेप मी ते प्रत्येक वस्तू शिकत गेले। आय मीन वाइंडिंग वाले आले तर मी सांगायचे लिटरली की मला ते कॉईल कसं बनते हे सांगा। व्यापारी जे यायचे ज्यांच्याकडून आपण एमसीबी वगैरे घेतो, मी त्यांना सुद्धा कॅल्क्युलेशन विचारायचे की तुम्ही एमसीबीचा कॅल्क्युलेशन काय हिशोबाने करतात। असे काही बारीक बारीक वस्तू आहेत ज्यांनी मला म्हणजे खूप सपोर्ट भेटलाय मार्केटमध्ये। मारवाडी समाज तसा दरवाजा आड राहणारा, त्या समाजातली शिक्षित मयुरी भर चौकातलं दुकान कसं चालवणार अशी शंका होती। मॅडम अगदी व्यवस्थित हाताळलं दुकान, कुणालाही काही कसली तक्रार दिली नाही। सगळे व्यापारी सुद्धा आश्चर्यचकित होतात गावातले की मुली एवढं कसं काय सांभाळू शकते दुकान। प्रदीप शेटनं जे केलं नाही ते मुलींना करून दाखवलं इथं। प्रत्येक कामाला तिला एकदम प्रॉपर पाहिजे की ह्या वेळी व्हायलाच पाहिजे, ह्याच्याशी केलाच पाहिजे। म्हणजे नेहमी रोजचे भांडणं होतात आमचे, आणि काही विचारलं तरी माझ्यावरच चिडते। कधी आड्यातखोर ग्राहक भेटले, कधी व्यापाऱ्यांनी चलाखीचा प्रयत्न केला, पण मयुरीनं दुकानातला तणाव घरी कधीही आणला नाही। प्रत्येक गोष्ट शिकली ती इलेक्ट्रिशियनची। जसं म्हणजे कुठल्या ह्याला काय पाहिजे असतं काही ते सगळं इलेक्ट्रिशियनचं शिकली। तसं वाइंडिंगचं पण तिने ते गेज वगैरे सगळं ती शिकून सगळ्यांना म्हणजे असं दाखवते, ती दाखवून की हे असं नाही हे असं आहे। तीच आता त्या सगळ्या माणसांना दाखवते परत। तिच्याबद्दल मला आता गर्वच आहे। तिचे वडील गेल्यानंतर तिनं बिझनेस एकदम डेव्हलप केलं। एकदम प्रेमाने वागते, तिच्या वडिलांसारखीच वागते। येत्या 3 डिसेंबरला मयुरीचं लग्न आहे, पण अजूनही ती घरची जबाबदारी पार पाडते। लग्नानंतरही दर 15 दिवसांनी मुरुडला येऊन मयुरी दुकान पाहणार आहे। भविष्यात जमलंच तर ऑनलाईन व्यवसाय करण्याची मयुरीची इच्छा आहे। घरच्या वंशाला मुलगाच हवा असा हट्ट धरणाऱ्यांनी मयुरीकडे पाहावं। राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुरुड, लातूर।